संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय या महाविद्यालयातील रयत परिवारातील 2 रयत सेवक, त्यामध्ये प्राध्यापक आरडे सर आणि आमचे नॉन टीचिंगमधील खऱ्या अर्थानं एक पिलर्स म्हणून ज्यांनी काम केलं 37 वर्ष ते विलास, आणि यांच्या शुभेच्छा गौरव समारंभाच्या निमित्ताने या सभेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय या महाविद्यालयाच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय तात्या, त्या सर्व व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ या महाविद्यालयाचे खऱ्या अर्थानं उपक्रमशील प्राचार्य आदरणीय आपले नगरकर साहेब, त्यामुळं नगरकर साहेब आणि सर्व या आमचे आंबे सर आणि विलास यांच्या कुटुंबियातील सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि आमचा रयत सेवक परिवार, या परिवारामध्ये खऱ्या अर्थानं एक जिव्हाळा असतो, प्रेम असतो. रयत संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांची एक इच्छा होती की खऱ्या अर्थानं रयत संस्थेची उभारणी करण्यामध्ये रयत सेवकांचा हा योगदान हे अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून अशा सर्व सेवकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांना एक शुभेच्छा समारंभ किंवा गौरव समारंभ दिला तर अधिक त्यांना ऊर्जा मिळेल, शक्ती मिळेल आणि त्यांचं पुरुष सेवानिवृत्तीचं आयुष्य सुख समाधानाचं जाईल अशी त्यांची धारणा होती. आणि पुन्हा ती सेवक रयत संस्थेमध्ये यानं त्या नात्यानं संस्थेचं काम करतात हे त्यांना माहीत होतं आणि म्हणूनच या 2 रयत सेवकांना या ठिकाणी मी रयत संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. प्राध्यापक आरडे सर हे माझे विद्यार्थी आहेत. या महाविद्यालयामध्ये 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं ते त्या ठिकाणी काम करत होते आणि पुन्हा संस्थेमध्ये आल्यानंतरही त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आमच्याशी चर्चा होत असे. त्यांचं लग्न ठरवत असताना पाहुणे आमचे एक स्नेही ते म्हटले असं असं जमवलेले मुलगा कसा आहे म्हटलं बिनधास्त द्या, काही काळजी करू नका आणि त्यामुळं तेही झालं. आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा प्रमोशनच्या वेळेस CSB पार्ट टाईममध्ये त्यांना काही सहकार्य करण्याची संधी लाभली म्हणून खरोखरच या महाविद्यालयामध्ये त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. आणि विलासकर सरांनी म्हटलं की आमचे माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष मोटोळे साहेब आणि त्यांचे विजयराव ते खऱ्या अर्थानं त्यांनी माहिती दिली की अगदी ही लहान मुलं होती दोघेही. मी या महाविद्यालयात 15 वर्ष 1985 ते 2000 पर्यंत प्राध्यापक होतो आणि साहजिकच आमचे प्राचार्य रामदासजी शेट्टी साहेब होते. ते अतिशय मुलावर आणि सेवकावर प्राध्यापकावर संस्कार करण्याचं त्यांचं एक म्हणजे मुला रयत संस्थेचा सेवक जडणघडण कशी करायची, त्यांच्यावर संस्कार कसे टाकायचे आणि त्यामुळं एक सिनियर मंडळी होती आणि त्यामध्ये मी अगदी ज्युनियर होतो म्हणजे नवीनच या ठिकाणी मला संधी मिळालेली होती आणि अशी सर्व सिनियर मंडळी होती. त्या सिनियर मंडळीमध्ये ही मुलं त्या ठिकाणी आप्पासाहेब सांगितलं की आमचे साहेबाकडे नेहमी बसायचे आणि मग त्यांच्या आग्रहाखातर विलासला त्या ठिकाणी संधी मिळाली 87 मध्ये आणि अतिशय नम्रपणे आणि कधी आपल्या अधिकारी असतील, सहकारी असतील, प्राध्यापक असतील किंवा इतर संस्थेचं काम करणारे गावातील ग्रामस्थ असतात अतिशय नम्रतेनं त्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करत असत आणि त्यामुळं खरोखरच या ठिकाणी त्यांना या निमित्तानं मी मनपूर्वक दोघांनाही हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या धर्मपत्नी दोघांनीही त्या ठिकाणी त्यांना पूर्ण वेळ दिला रयतेची सेवा करण्यासाठी, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इथं आयोजकाचेही त्या धन्यवाद देतो आणि माझं नाम थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यामध्ये दादा पाटील महाविद्यालयाचे माजी